नमस्कार मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई 12,000 रुपये हेक्टरनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाई जमा करण्यात आलेली आहे। तुमचं नाव या यादीमध्ये आहे का? तुमचं नाव जर या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल? जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला ई-केवायसी करणं गरजेचं आहे। तर ही ई-केवायसी तुम्ही कुठे करायची आहे? आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जायचं आहे, माही सेवा केंद्रामध्ये जायचं आहे। तिथे जाऊन आपला जो यादी समोरील यादीमध्ये आपलं नाव असेल तर आपल्या नावासमोरील जो विशिष्ट क्रमांक आहे तो विशिष्ट क्रमांक वापरून आपल्याला ई-केवायसी करणं गरजेचं आहे। ई-केवायसी केल्यानंतर आपल्या खात्यामध्ये 8 ते 10 दिवसामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे। तर ज्यांनी ई-केवायसी केली आहे त्यांच्या खात्यामध्ये पण ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे। जर त्यांचे नाव या यादीमध्ये आलेले नाही अशा शेतकऱ्यांनी आपले नाव येण्यासाठी आपला आधार क्रमांक म्हणजे आपला आधार कार्ड तसेच आपलं बँक पासबुकचं झेरॉक्स घेऊन आपल्या तलाठी ऑफिसला भेट द्यायची आहे। तिथे गेल्यानंतर हे आपली कागदपत्र द्यायची आहेत। ही महत्त्वपूर्ण माहिती होती। अतिवृष्टी नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12,000 रुपये हेक्टरने ही जमा करण्यात आलेली आहे। धन्यवाद मित्रांनो।